मानपुर में तोड़क कार्रवाई के चलते पूरा इलाका छावनी में तब्दील। हाई कोर्ट की रोक पर रुका तोड़क कार्रवाई। MRDA की जबरन कार्रवाई से जनता में दहशत का माहौल। देखिए खबरें आज भी की रिपोर्ट। अपना नाम बताइए और क्या चल रहा है, ये कार्रवाई आपको घर मिला कि नहीं मिला है? मेरा नाम नसीमा अंसारी है। हम लोग को प्रूफ रहते हुए भी इतना परेशान कर रहा है। इतने 13 साल से लाके रख रहा है नागपाड़े से। 95 का पूरा प्रूफ है हम लोग का। हाँ, और मेरी माँ भी गुजर गई और हम लोग को अभी इतना परेशान। कौन लाके रखा था आपको यहाँ? शेखर ने, जोखिम ने लाके रखा। महिला मिलन के ऑफिस से लेके आए हम लोग। तो शेखर तभी जोखिम तो मर गए और शेखर अभी क्या कहना शेखर का? वो बोल रहे हैं रुको, तोड़ भी देगा तो वहीं पे रुको। अच्छा, हाँ, तोड़ देंगे तो वहीं पे रुको करके। और आपका क्या दुख तकलीफ है आप बोलो, सब न्यूज में जाएगा। आप वहाँ खड़े रहे बोलो साथ में। वहाँ देखो, वहाँ देखो। मैं दामाद सास का ऑपरेशन कराने आया हूँ सर। इस घर में कहाँ रखूँगा? एक जगह रख भी नहीं तो समझ में आता नहीं तो सामान की होगी। मेरा सास से कुछ अला भला सामान जो है ना वो टूटे बाहर रखा। तो हम लोग लगा। अच्छा अच्छा अच्छा, दिल्ली से आए ना तो कुमार ने भेजे। सर आप ही बताइए ना। ये देखो कहाँ जाना है, यही रास्ते से जाके यही हूँ। अभी 5 मिनट हो रहा है। वही मैं पता बताओ कहाँ से आया, कौन लाया इधर? नागपरा डिमडिमगंज रोड से आए। कौन लाया आपको? जोखिम सर। उधर बोलो, उधर आपको न्यूज में आएगा। अभी जोखिम तो मर गए। जोखिम के बाद आपका कौन अभी कैसा, क्या क्या डॉक्यूमेंट किस तरफ से आप आए यहाँ? शेखर सर बोल रहे हैं कि देंगे, तोड़ देगा तो उधर ही बैठना। अच्छा, शेखर साहब बोलते देंगे करके। हाँ। तोड़ देने के बाद भी बोले यहाँ बैठने के लिए, लेकिन प्रशासन तो आपके ऊपर तोड़ रहा है। ठीक है, ये इतनी बड़ी धूप है, उसके अंदर आप कैसे लोग रहेंगे? आपका आप तबीयत खराब है और ऑपरेशन होने वाला, ऐसा कहना है लोगों का। हाँ, जहाँ है ऑपरेशन होने वाला है। मैं बम्बई से क्या नाम है आपका पूरा? खैरुलनिसा अंसारी। अंसारी। कितने साल से यहाँ रहते हैं? 13 साल। 13 साल से रहते हैं। मतलब 13 साल से आप रह रहे हैं यहाँ। तो अभी जोखिम जब जिंदा था उसके पहले जोखिम के पास आप लोग गए थे क्या? हाँ, अभी अलॉटमेंट दे रहा था ना साहब। झोपड़ा लाया ना तो मैं गांव चले गई। आदमी डेट हो गया ना तो मैं गांव चले गई। गांव में लड़की रो रही लेकिन थी। सबका यही कहना है कि गांव चले गए, गांव चले गए। अलॉटमेंट दे चुका था। अब बाकी सब कुछ है। मेरा का घर खाता। आपका अलॉटमेंट लेटर मिला था क्या जब आपको? नहीं, 15 दिन आके यहाँ हुआ था तो मैं गाँव गई। तो ये रूम में था, मैं ये वाला रूम आई तो ये रूम टूटा फूटा था तो मेरे को बोले उसमें रहो। मतलब आपको विदाउट ऐसा पेपर आपको दे दिया इधर रहने के लिए? अपना नाम बताइए और आप कहाँ रहते हैं और क्या कारण है ये डोमिनेशन जो हो रहा है तोड़क कार्रवाई, उसका क्या कौन जिम्मेदार है? आप? माझं नाव महेश कुमार आहे। मी इथं गेली 10 वर्ष आम्ही इथं राहतो। पहिला आम्हाला स्पार्कने इथं शिफ्टिंग दिली ती पण काही आम्हाला त्या अलॉटमेंट लेटर दिले। त्यानंतर अलॉटमेंट लेटर दिल्यानंतर आज 18 वर्ष झाले आम्हाला काही न्याय भेटला नाही। त्यानंतर आम्ही हायकोर्टामध्ये केस अपील केली की आम्हाला घराच्या बदली घर मिळावं। घराच्या बदली घर मिळावं त्यामध्ये कोर्टामध्ये केस चालू आहे मुंबई हायकोर्टामध्ये। मुंबई हायकोर्टामधून आम्ही स्टेसाठी प्रयत्न करत होतो, पण स्टे भेटल्यानंतर सुद्धा या लोकांनी भाडावाल्यांनी डेमोलेशन चालू केलं होतं आणि इथल्या काही लोकांकडे अलॉटमेंट लेटर आहेत, लिगली डॉक्युमेंट्स आहेत, सर्व काही आहे। आम्हाला इथे शिफ्टिंग केलं। आम्ही काय बाहेरून काय पाकिस्तानमधून आलेलो नाहीये। हे सगळे इंडियाचेच रहिवासी आहेत, इंडियन सिटीजनशिप आहे। सर्वांकडे डॉक्युमेंट्स आहेत। सर्वांकडे जे डॉक्युमेंट 2011चा जो GR आहे, 2000 गव्हर्नमेंटचा जो GR आहे त्या GR प्रमाणे आमचं एवढंच म्हणणं आहे की 2011चा GR इम्प्लिमेंटेशन करा आणि त्या इम्प्लिमेंटेशन नुसारच या लोकांचं शिफ्टिंग करा। आणि सर्वांकडे डॉक्युमेंट्स आहेत। या लोकांनी जो मागे ज्यावेळी कोर्टाने ऑर्डर दिली
की तुम्ही लिगल इथल्या लोकांचा सर्व्हे करा. तर या लोकांनी सर्व्हे केला, पण तो सर्व्हे केला कसा, फक्त आधार कार्डच्या बेसवरती केला. आधार कार्ड विचारलं, आधार कार्ड हे काही लिगली डॉक्युमेंट्स नाहीये 2011च्या JR साठी. आम्हाला पण JR माहिती आहे, पण त्या लोकांनी त्यांची मनमानी केली. BMCनी पण सर्व्हे केला नाही, म्हाडानी पण सर्व्हे केला, कुणीही सर्व्हे केला नाही. आणि फक्त BMCने सांगितलं 234 लोकांना आम्ही घरं देऊ. आणि बाकीची जे मॉप आहे 800 लोकांचा फॅमिली, ही फॅमिली आली कुठून? याला कोणीतरी शिफ्टिंग केलं असेल, कोणीतरी रूम दिला असेल. तर ते तुम्ही फाइंडिंग करा किंवा याला रूम कुणी दिला. ज्या व्यक्तीने रूम दिला, ज्या व्यक्तीने इथं आणलं, त्या लोकांवरती कारवाई करा ना. या गरीब लोकांवरती कारवाई करून त्यांची घरं उद्ध्वस्त करून तुम्ही काय हासिल करताय? आणि दुसरी गोष्ट अशी आहे, माननीय आपले पंतप्रधान यांनी सांगितलं की 2022 पर्यंत मुंबईमध्ये जेवढे जे आहेत घरं आहेत किंवा त्या सर्वांना आम्ही घरं देऊ. मग जर ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे, तर ह्या गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या अंतर्गत तुम्ही कारवाई करा ना आणि सर्वांना घरं मिळू द्या. सर, मला हे वाटतं की हे तुमच्या घरामुळे हे लोक जो आहे तुम्हाला जे शिफ्टिंग केले त्याच्यामुळे तुम्ही मोठा भ्रष्टाचार करत आहे असं लोकांचं म्हणणं आहे का? हे खोटी आहे का खरी आहे बातमी? बघा, भ्रष्टाचार झालेला आहे 110% आहे. याच्यामध्ये भ्रष्टाचारमध्ये कोण कोण आहे हे तुम्हाला आता मी सांगू शकत नाही. ज्यावेळी आपण फेस टू फेस बसू, ज्यावेळी पेपर वर्क करता येईल, त्यावेळी आपण पेपरवरती सांगू की बाबा आता मी कोणाचं नाव घेणार नाही, कारण नाव घेतलं तर ते फुकटचं आम्ही नजरेमध्ये येणार. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये तुमच्या रूम मध्ये जो मोठा भ्रष्टाचार झालेले हे सिद्ध होत आहे, मतलब तुमच्या ट्रान्झिट स्कॅम मध्ये भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि कायद्याने आम्ही सिद्ध करू शकतो. भ्रष्टाचार आताच झाला ना, अर्ध्या लोकांना दिला, अर्ध्या भ्रष्टाचार हा सिद्ध करू शकतो, पण भ्रष्टाचार सिद्ध करण्यासाठी कोर्टात लढाई चालू आहे आमची. त्याच्यामध्ये कोण गिल्टी आहे, कोणी भ्रष्टाचार केला याचा अजून कोर्टाकडून ऑर्डर यायची बाकी आहे. त्या कोर्टाच्या अगोदर आम्ही जर कोणाची नावं घेतली तर कोर्टाचा कोर्ट ऑफ कंटेम होईल. त्यामुळे आम्ही कुणाची नावं डिक्लेअर करणार नाही. पण सर, तुम्हाला ही जो स्टार्टिंग 15 वर्ष पहिले जे शिफ्टिंग केली ती स्पार्क होती तुमची संस्था, ते संस्थाचा मेन जोखीम होता. आता जोखीम नंतर कोण आता ते सांभाळतात, ते संस्थाचं कोण मेन मालिक आता सध्या? आता बघा, ज्यावेळी 2000 मध्ये आम्हाला इथे आणलं गेलं त्यावेळी जोखीम सर होते. जोखीम सरांनी सर्वांना घरं दिली. त्या माणसाचं याच्यामध्ये काही नाही. त्या माणसाचं एक क्लिअर कट इंटेन्शन होतं, प्रत्येकाला घर मिळावं, प्रत्येकाला छत मिळावं. मग त्याच्यानंतर खालीच्या लॉबीनी काही भ्रष्टाचार केलेला आहे. जोखीम याच्यामध्ये आता ते एवढी मोठी व्यक्ती आहे, त्याच्याविषयी आपण डायरेक्ट बोलू शकत नाही. पण त्याची खालची जी लॉबी आहे त्या लोकांनी कुणी भ्रष्टाचार केला हे कोर्ट सिद्ध करेल. नावं मी डिस्क्लोज करू शकत नाही. तर हे मतलब तुमच्या हे रूम मध्ये मोठा भ्रष्टाचार दिले, तुम्ही हे मान्य करताय? हे आम्ही मान्य करतो. इथली पब्लिक पण मान्य करेल की इथं भ्रष्टाचार झालेला आहे, काय अनलिगली कारभार होता हे सर्वांना माहिती आहे. तर आता तुमच्या जे आता ही जो कारवाई होती MMRDचे ऑफिसर जे डिपार्टमेंट होती आता थांबली आहे, किती दिवसांना थांबली आहे कारवाई? MMRDने पहिले आम्हाला 18 तारखेला नोटीस लावलेली. त्यावेळी आम्ही काही आमचे शिष्टमंडळ त्यांच्याशी बोलले. त्या लोकांनी थांबवलं. मुलांच्या एक्झाम चालू होत्या त्यामध्ये थांबवलं 4-5 दिवस. त्यानंतर परत म्हाडाने नोटीस आणून लावलं की 27 आजपासून ते फ्रायडे पर्यंत 3 दिवसाचा त्यांचा स्टे ऑर्डर चालू होते. मग त्या स्टे ऑर्डर प्रमाणे म्हणजे त्यांची जी लिगल नोटीस लावली त्याप्रमाणे ते कारवाई करत होते. पण आम्ही त्यांना एवढं पण इन्सिस्ट करत होतो, सांगत होतो की आमचा सुप्रीम हायकोर्टामध्ये स्टेसाठी आम्ही अप्लिकेबल केलेलं आहे आणि आम्हाला स्टे मिळवून 1 तास झाला तरी पण ते लोक डेमोलेशन करत होते. ह्या संदर्भात मोहिते म्हणून जे म्हाडाचे ऑफिसर आहेत त्यांच्याशी मेघाताई पाटकर ह्या पण बोलल्या, तरी पण ते लोक डेमोलेशन थांबवत नव्हते. आणि त्या डेमोलेशन कोर्टाचा ऑर्डर येऊन सुद्धा त्या लोकांनी डेमोलेशन केलेलं आहे. आणि ज्या लोकांचं त्या डेमोलेशन झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे, त्याची भरपाई कोण देणार आहे? काही लोकांना, आमच्या लोकांना या लोकांनी अरेस्ट केलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये नेऊन, त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? तर असं म्हणणं आहे की जो MMRDचे आणि म्हाडाचे डिपार्टमेंट म्हणजे जे अधिकारी जबरदस्ती हे डोमिनेशन चालू केलं होतं. जबरदस्ती म्हणता येणार नाही. त्यांना पण ऑर्डर होती. ते जबरदस्ती असा प्रकार नाहीये. त्यांना पण ऑर्डर होती. ते कोर्टाची ऑर्डर ते लोक फॉलो करत होते. पण कोर्टाची ऑर्डर फॉलो करताना आम्हाला कोर्टाकडून स्टे भेटला ते त्यांना आम्ही सांगत होतो की आम्हाला स्टे भेटलाय, तुम्ही तुमची कारवाई थांबवा. पण त्या लोकांनी ती कारवाई थांबवली नाहीये. त्या लोकांनी 1 तास लोकांची घरं उद्ध्वस्त केली, जमीनदोस्त केली. आता मुलांचे एक्झाम चालू आहेत. इथली लोक गरीब आहेत, कुणाकडे डॉक्युमेंट्स आहेत, ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स सुद्धा आहेत त्यांची घरं सुद्धा तोडलेली आहेत, त्यांची पण घरं उद्ध्वस्त केलेली आहेत. मग त्या व्यक्तीने कुणाकडे जायचं? आज इथला माणूस सकाळी कामाला गेलं तर संध्याकाळी त्याचं घर चालतं. अशा परिस्थितीत तो माणूस त्याचं तुटलेलं घर बांधू शकतो का? हे जर रिपेअरिंग कॉस्ट आहे ही कोण बेअर करणार आहे? समजा एखाद्याला लागला असेल किंवा काही जखम झाली असेल किंवा काही इजाफत झाली असेल त्याची जिम्मेदारी कोण घेणार? म्हाडा घेणार आहे, BMC घेणार आहे, अजून कोण गव्हर्नमेंट ऑथॉरिटी घ्यायला तयार आहे? कुणी घ्यायला तयार नाहीये.